साहेब, आपल्या प्रभागामध्ये एक फेरफटका मारण्याचा संधी आम्हाला मिळाली आणि अनेक रोड झाले, नाल्या झाल्या, परंतु अनेक नाल्या फुटल्यात, आसपासच्या प्लॉटमध्ये पाणी जात आहे, दुर्गंधी पसरत आहे, रोडही मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत. काय वाटते आपणास? हा प्रभाग क्रमांक 15 आहे, जे डाव्या साईडला एकत्मता कॉलनी आणि उजव्या साईडला सहयोग नगर, या अशा 2 कॉलनीचा हा मेन रोडवरून, रिंग रोडवरून आलेला, आतमध्ये आलेला हा रोड आहे. ह्या रोडवरती मागील 1 वर्षापासून, मागील 1-1.5 वर्षापासून ह्या रोडवरती खड्डा केलेला. एवढाच पॅच नगर परिषदेकडून करणं बाकी राहिलेले. कशामुळे करणं बाकी राहिलेले हे काय आम्ही सांगू शकत नाहीत. नागरिकांच्या तक्रारी वेळोवेळी आमच्याकडे, प्रत्येक वेळेस नागरिक आमच्याकडे तक्रारी घेऊन येत आहेत की इथं खड्डा आहे. परत दुसरं आत्ता आपणही एक मुलाखत घेतली की एक ताई आहेत, त्या ताईंच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, त्यांना ताई स्वतः प्रेग्नंट आहेत आणि त्यांच्या घराच्या बाजूला जी नाली आहे आव्हाड सरांची आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये एक नाली आहे, ते नालीला आम्ही मागील 6 महिन्यापासून प्रयत्न करत आहेत की ती नाली लवकरात लवकर करून द्या, लवकरात लवकर करून द्या. आमचा आम्ही वेळोवेळी नगर परिषद प्रशासनाला अर्ज दिलेले आहेत. स्वतः आव्हाड सर आणि कॉलनीतील इतर नागरिकही येऊन नगर परिषदेमध्ये कंप्लेंट दिलेले आहेत. तर नगर परिषदेचे इंजिनियर जे आहेत ते सांगतायत की 8 करू, 2 दिवसात करू, 3 दिवसात करू. 4 महिने झालं नाली केलेली नाही आणि याच्यामुळं घाणीचं साम्राज्य एवढं पसरलेलं आहे. तरी या आपल्या माध्यमातून मी नगर परिषद प्रशासनाला सांगू इच्छित आहे की यदा कदाचित जर त्या नालीमुळे, दुर्गंधीमुळे जर कुणाला कुठला रोगराई काही जर प्रकार झाला तर सर्वस्वी जबाबदार नगर परिषद प्रशासन राहील. आणि दुसरा प्रश्न राहिला, हा रिंग रोडवरून समोर आलेला जो पाण्याचा जो रोड, खड्डा पडून जो रोड झालेला आहे, याच्यामध्ये रात्री एक मोठी घटना, अनर्थ घटना योगाने घडली नाही, घडता राहिलेली आहे. तर तशा जर इथून पुढे घटना त्यासही नगर परिषद प्रशासनच जबाबदार राहील असं मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो. माननीय साठे साहेब, आपल्या प्रभागातील नागरिकाच्या अनेक समस्या आमच्याकडेही तक्रारी आल्या होत्या, आमच्याही कानावर आल्या होत्या. आम्हीही प्रत्यक्षात पाहणी केली. या भागात झालेले रस्ते असतील, नाले असतील, जे काम व्यवस्थित व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं झालं नाही आणि नागरिकाची ओरड होत आहे, त्यांची समस्या सुटत नाही. आपणही प्रत्यक्षात पाहणी केला. काय वाटते आपणास? नगर परिषदेच्या निवडणुकीला जवळपास 7-8 महिने झाले आणि 7-8 महिन्यापासून आम्ही या प्रभागात, म्हणजे एकत्मता कॉलनी असेल किंवा सहयोग नगर असेल, या भागातील नागरिकांना जो प्रश्न भेडसावत आहे, या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही त्यांच्या नगरपालिका मुख्याधिकारी यांना देखील उत्तर दिले. या ठिकाणचे बापू बोगटे किंवा आव्हाड सर आहेत, त्यांच्या बाजूच्या समोरची जी नाली, साईडची नाली, हे पडल्यामुळे त्या भागामध्ये पाणी साचत आहे, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी होते. दुर्गंधी झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात मच्छर होतात आणि रोगराईचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे. काही दिवसापूर्वी याच्या संदर्भात मी या विभागाचे जे इंजिनियर आहेत त्यांना त्या ठिकाणी फोनद्वारे सांगितलं की आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करा आणि वार्षिक नियोजनामध्ये जे काही कामं तातडीचे आपल्याला करावी लागतात, एखादा रस्ता असेल, क्रॉसिंग असेल किंवा नाली असेल, ह्याचं काम आपण वर्षाचं टेंडर काढतो आणि त्याच्यामध्ये त्याला ते सूचना देऊन ते काम आपण त्या ठिकाणी केलं जातं. बरोबर, लेखी अर्ज देऊन पण या ठिकाणी जाणीवपूर्वक या या शहराचे नगराध्यक्ष असतील, मुख्याधिकारी असतील, जाणीवपूर्वक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. नगराध्यक्षाचं 2-2, 3-3 महिने नगरपालिकेला येत नाहीत. नागरिक त्या ठिकाणी हेलपाटा मारून जातात आणि जे मुख्याधिकारी या ठिकाणी नेमलेले आहेत, मी यापूर्वी नगराध्यक्ष म्हणून काम केलं, नगरपालिकेचा गेल्या अनेक वर्षापासून माझा संपर्क आहे. मी या ठिकाणी पाहिलं की शासनाच्या वतीनं नगरपालिकेला मुख्य अधिकारी दिले जातात, परंतु ज्यावेळेसपासून या ठिकाणी प्रशासक आहे त्यावेळेसपासून जर पाहिले तर मुख्य अधिकारी या ठिकाणी नेमण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होत आहे, ज्याच्या माध्यमातून जे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी कुठल्याच प्रश्न निकाली लागत नाही. शहरामध्ये रायगड नगर असेल, कबीर नगर असेल, नागसेन नगर असेल, एकात्मता कॉलनी, टिळक नगर, सहयोग नगर, मांजरा कॉलनी, माजी सैनिक कॉलनी, या भागातल्या लोकांच्या सारख्या तक्रारी आहेत की आम्हाला गेल्या 14-15 दिवसाच्या अगोदर कधीच पाणी येत नाही. लाईटच्या संदर्भात तीच अवस्था आहे. गेल्या 8 महिन्यापूर्वी या भागातले रस्ते केले. आपण या ठिकाणी पाहिलं की 8 महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याची जी काही परिस्थिती आहे, अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी केलं आणि लाखो रुपये कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी हडपलेले. दुर्दैव असं आहे की या कामाच्या संदर्भात ज्यावेळेस क्वालिटी कंट्रोलला पत्र देण्यात आलं त्यावेळेस त्यांचा पण रिपोर्ट आला की रस्ता व्यवस्थित आहे. म्हणजे सिस्टीम पूर्ण या ठिकाणी बिघडलेली, भ्रष्टाचारी सिस्टीम
या ठिकाणी झालेले. त्यामुळं आपल्या माध्यमातून मुख्याधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील यांना मी सांगू इच्छितो की या भागातील जर प्रश्न आपण तात्काळ जर सोडविला नाही तर येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातलं आंदोलन करून मुख्याधिकारी यांना त्या ठिकाणी कोंडून टाकून हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या भागातले नगरसेवक मग जाधवताई असतील किंवा काकडे साहेब असतील किंवा माझ्या पत्नी जयश्री साठे असतील या सर्वजण मिळून आम्ही नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याला त्या ठिकाणी कोंडू आणि हे प्रश्न या ठिकाणी सोडून घेऊ हा इशारा आपल्या माध्यमातून या ठिकाणी देतो.